कृषी प्रधान याचा अर्थ साधारण 60 ते 70% या ठिकाणची लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. नव्हे तर 100% लोक शेतीशी निगडीत अन्नधान्य उत्पादनावर अवलंबून असतात. बहुसंख्य लोकांचा शेतीवर अवलंबून असणे म्हणजेच कृषी प्रधान. शेती कसत असताना असंख्य समस्या आहेत आणि त्यापैकी एक महत्वाची समस्या म्हणजेच शेतीचं तुकडीकरण असा अर्थ अपेक्षित आहे. त्यानंतर शेतीचं तुकडीकरण म्हणजे काय, तर एकाच शेतकऱ्याची जमीन लहान लहान तुकड्यामध्ये विभागली जाणे याला शेतीचं तुकडीकरण असं म्हटलेलं आहे. जमीन एकाच ठिकाणी नसून वेगवेगळ्या ठिकाणी असणे यामुळे शेती व्यवस्थापन करणं कठीण जाणे. एकंदरीत तुकडीकरण होण्याची कारणं सुद्धा वेगवेगळी आहेत. लहान लहान तुकड्यामध्ये विभागली जाणे याचा अर्थ असा होतो की एकूण क्षेत्रफळापैकी, जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारत देशामध्ये 180 कोटीपेक्षा जास्त लोक राहतात. हे जरी असले तरी मात्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार जर केला तर 2.4% क्षेत्रफळ आपल्या देशाला लाभलेलं आहे आणि 2.4% क्षेत्रफळामध्ये 140 करोड पेक्षा जास्त लोकसंख्या आणि मग कुटुंब, छोटी छोटी कुटुंब झाली, तसे छोटे छोटे तुकडे, जमिनीचे तुकडे पडणं साहजिक आहे. जमिनीचे तुकडे कसे पडतात, उदाहरण द्यायचं झालं तर एक कुटुंब होतं. त्या कुटुंबामध्ये 4 भाऊ होते. सुरुवातीला जमीन 100 एकर होती. 4 भावामध्ये ती विभागली गेली. एकाच्या नावे 25 एकर आली. यानंतर काय झालं, त्या भावांना मुलं झाली. एका कुटुंबामध्ये समजा 3 मुलं आहेत तर 25 एकर मध्ये 3 भाग पडले. काही कालानंतर त्या 3 कुटुंबामध्ये अजून मुलं झाली. वारसा हक्काने शेतीचा तुकडा मिळणे हे गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे आज सध्याच्या परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती आहे की प्रत्येकाकडे जास्तीत जास्त 2 एकर 3 एकर त्याच्यापेक्षा जास्त जमीन नाही. म्हणजे एकंदरीत तुकडीकरण कशा पद्धतीने झाले हे आपल्या लक्षात येईल. कधी कधी 2 एकर गावाच्या पूर्वेला जमीन असते, 2 एकर पश्चिमेला असते, 2 एकर वारसा हक्काने मिळालेली जमीन वेगवेगळ्या तुकड्यामध्ये असते. एक जमीन हलकी आहे, एक भारी आहे. वाटे हिस्से पडत असताना ज्या ठिकाणी विहीर असेल त्या ठिकाणी सुद्धा 3 हिस्से पडतात आणि जी कोरडवाहू असेल त्या ठिकाणी सुद्धा 3 हिस्से पडतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपणास असं लक्षात येईल की तुकडीकरणाचा जो वेग आहे तो वाढत गेला. तर तुकडीकरण का होते त्याची कारण आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्या कारणामध्ये सुरुवातीला वारसा पद्धती आहे. सुरुवातीला वारस हक्क मुलाकडे असायचा. आज मुलगा मुलगी समान आहे. कुटुंबामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर वारसा हक्कानुसार दोघांना समान हिस्सा मिळावा असं अपेक्षित आहे. आणि अशा पद्धतीने
त्याचं तुकडीकरण होताना दिसतंय. दुसरं कारण आपल्याला सांगता येईल लोकसंख्या वाढ. जसजशी लोकसंख्या वाढत गेली तसतसे कुटुंबाची संख्या वाढत गेली. सुरुवातीला एकत्र कुटुंब पद्धती होती, त्यामुळे एका कुटुंबाकडे 100 एकर जमीन होती. आज मात्र ही परिस्थिती बदललेली आहे. या परिस्थितीमध्ये आपल्याला लक्षात येईल, लोकसंख्या जसजशी वाढत गेली तसतशी कुटुंबाची संख्या वाढत गेली. कुटुंबाची संख्या वाढत गेली याचा अर्थ प्रत्येक शेतीचं म्हणजे जेवढी जमीन आपल्याकडे असेल त्याचे तुकडे विभागलेले या ठिकाणी दिसतात. याला एक महत्वाचं कारण आहे की सुरुवातीला संयुक्त कुटुंब पद्धती होती, तिचा ऱ्हास झालेला आहे. प्रत्येकाला असं वाटतंय की मी वेगळा आहे आणि त्या वेगळेपणामध्ये एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एका चुलीवर स्वयंपाक व्हायचा. आज गॅस आलेली आहे, गोष्ट वेगळी. म्हणजे एका गॅस शेगडीवर जे कुटुंब आपला उदरनिर्वाह करत होतं त्या ठिकाणी दोन गॅस शेगड्या लागतात, 2 टीव्ही लागतात. म्हणजे सगळ्याच गोष्टी वाढतात. हे पण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. जमीन खरेदी विक्री करत असताना एकाच ठिकाणी जमीन मिळेल असं नाही. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे तुकडे घ्यावे लागतात. या गोष्टीचा विचार जर केला तर आपल्या असं लक्षात येईल की आज तुकडीकरण ही एक मोठी समस्या आपल्याला पाहायला मिळते. तुकडीकरणाची कारणं आपण या ठिकाणी बघितली. तुकडीकरणाच्या कारणं बघितल्यानंतर आपण पुढे जाऊया की वारसाचा परिणाम कसा होतो. पिढ्यानपिढ्या जमीन मुलांमध्ये वाटली जाते आणि त्यामुळे जमिनीचे छोटे छोटे तुकडे होतात. ही प्रक्रिया सतत चालू आहे. ही फार पूर्वीपासून सुरू आहे. एखाद्याकडे पैसा जास्त प्रमाणात आला तर तो खरेदी विक्रीचे व्यवहार सुद्धा करतो. बऱ्याचदा कुटुंब अडचणीत असते. मुलीचं लग्न करायचं आहे, 1-2 एकरचा तुकडा विकून टाकतो. कधी कधी मुलाचं शिक्षण आहे, या शिक्षणासाठी सुद्धा शेतकरी आपली परिस्थिती सुधारावी, मुलगा मोठा व्हावा, मुलगी मोठी व्हावी, या दृष्टिकोनातून सुद्धा परंपरागत पद्धतीने मिळालेली, वारसा हक्काने मिळालेली जमीन एकदम तर विकत नाही, त्यात छोटा तुकडा विकायचा तो प्रयत्न करतो आणि निश्चितपणे त्यामुळे तुकडे होतात. हे या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे. लोकसंख्या वाढल्यामुळे जमिनीची मागणी वाढते. जमिनीची मागणी वाढली तर जमीन वाढते असा नाही. आपल्या देशाकडे फक्त 2.4% क्षेत्रफळ आहे, त्याच्यापेक्षा वाढवणं हे शक्य नाही. आणि प्रत्येकाला असं वाटत असते की माझ्याकडे छोटा का होईना जमिनीचा तुकडा असावा, जमीन असावी. कमीत कमी या जगाचा निरोप घेतल्यानंतर त्या ठिकाणी मला ठेवण्यासाठी तेवढी तरी जमीन माझ्याकडे असावी, असा अट्टहास प्रत्येक व्यक्तीचा असतो. आणि म्हणून या देशामध्ये तुकडीकरणाच्या ज्या समस्या आहेत या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आपणास दिसतात. तुकडीकरणाचे दुष्परिणाम काय होतात का? निश्चितपणे होतात. छोट्या छोट्या तुकड्यामधून अत्याधुनिक पद्धतीने शेती कसता येत नाही, त्यामुळे उत्पादन क्षमता कमी होते. अत्याधुनिक पद्धतीने शेती जर कसायची असेल तर त्या ठिकाणी जमिनीचा जो काही तुकडा आहे तो जास्त असायला हवा.
एखादा ट्रॅक्टर आपण घेतो आहोत आणि त्या ट्रॅक्टरचा उपयोग फक्त 1 तासासाठी करत असो तर ती मालमत्ता पडून राहील. आणि शेतीचं व्यवस्थापन करायचं असेल तर एका ठिकाणी जर शेती असेल तर तिचं व्यवस्थापन करणं सहज शक्य आहे. पण ती जर विखुरलेली असेल तर एका ठिकाणी रखवालीचा खर्च आणि दुसऱ्या ठिकाणी रखवालीचा खर्च वेगवेगळा करावा लागेल. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वेळ खर्च करावा लागेल. हे दुष्परिणाम आपल्याला या ठिकाणी दिसतात. काही आर्थिक परिणाम आहेत का, तर निश्चितपणे आर्थिक परिणाम सुद्धा दिसतात. शेतकऱ्याला पाहिजे तेवढं उत्पन्न मिळत नाही, कमी उत्पन्न मिळत असते आणि या तुकडीकरणामुळे शेतीचा विकास मंदावतो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की इतर देशाच्या मानाने उत्पादकता आपली कमी आहे. त्याचा एकमेव कारण आहे तुकडीकरण आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेवर देखील त्याचा परिणाम होतो. शेतीमधून उत्पन्न न मिळाल्यामुळे तो व्यक्ती कुठेतरी स्थलांतरित होतो, शहराकडे धाव घेतो, त्या ठिकाणी छोटी मोठी नोकरी करतो. ही वस्तुस्थिती सुद्धा नाकारता येणार नाही. हे सर्व बघत असताना आपल्याला काही उपाययोजना करता येईल का, तर निश्चितपणे उपाययोजना आपल्याला करता येतील. त्या उपाययोजनेमध्ये आपल्याला असं सांगता येईल की खरं म्हणजे कन्सोलिडेशन करणं गरजेचं आहे. कन्सोलिडेशन म्हणजेच जमिनीचं एकत्रीकरण करणे. जमिनीचं एकत्रीकरण करण्यासाठी 2 व्यक्ती एकत्र आल्या पाहिजे तरच ते एकत्रीकरण शक्य आहे. 2 व्यक्तीचं जमेलच असं नाही आहे. त्याच्यावर उपाय म्हणून सहकारी शेती हा एक पर्याय आहे. सर्व शेती एकत्र करायची आणि जेवढी शेती आपली असेल तेवढा हिस्सा उत्पादनाचा त्याला मिळेल, हा एक त्या पाठीमागचा उद्देश आहे. म्हणजे 100 एकर जमिनीसाठी 1 ट्रॅक्टर पुरेसा आहे. 100 एकर जमीनसाठी 1 विहीर पुरेसी आहे. ती मोठी विहीर जर आपण केली तर संपूर्ण शेतीला पाणी पुरवठा करू शकते. म्हणजे सहकारी शेती ही संकल्पना पुढे येणे आवश्यक आहे. एकमेका सहाय्य करू अवघी करू सोपं. आणि निश्चितपणे एकमेकांना सहाय्य करूनच आपण पुढे जाऊ शकतो. ही संकल्पना रुजवणं गरजेचं आहे. सहकारी शेती ही अत्यंत महत्वाची आहे. सहकारी साखर कारखान्यामुळे मोठमोठाले राजकीय नेते निर्माण झाले, सहकारी सूतगिरण्या निर्माण झाल्या, सहकारी पतपेढ्या निर्माण झाल्या आणि त्यातून या देशाचा विकास झालेला आहे. तर उपाय म्हणून सहकारी शेतीकडे बघणे गरजेचं आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणजे अगदी छोट्या तुकड्यामधून सुद्धा जास्त उत्पादन तयार करणारे शेतकरी आपल्याला दिसतात. हा एक उपाय आपल्याला सांगता येईल. त्यानंतर गव्हर्नमेंटचे काही कायदे असतात. सरकारी उपाय आपल्याला काही करता येईल का, तर जमीन सुधारणा कायदा तयार करणे. अगदी सुरुवातीला 81R असल्याशिवाय ती जमीन विकता येत नव्हती. म्हणजे कमीत कमी तो 81R तुकडा असणं गरजेचं होतं. तर त्यातही कायद्यामध्ये बदल करण्यात आले. ओलिताखालील जमीन असेल तर कमी तुकडा असला तरी विकता येतो. आता तर त्याच्यामध्ये सुद्धा बदल होत गेलेले आहे. कृषी धोरणामध्ये बदल होत गेला. विशेष म्हणजे सरकारी उपाय योजत असताना सहकारी संस्थांना प्रोत्साहन देणे हे सुद्धा गरजेचं आहे. निरनिराळे
आमिष दाखवून, निरनिराळे अनुदानाचं आमिष दाखवून सहकारी संस्थांना प्रोत्साहन जर दिलं गेलं, सहकारी शेतीला प्रोत्साहन दिलं गेलं, तर निश्चितपणे तुकडीकरणावर उपाय म्हणून आपल्याला या गोष्टी करता येतील. सध्या परिस्थितीमध्ये तुकडीकरण ही भारतीय शेतीची फार मोठी समस्या आहे. उत्पादन वाढीसाठी जमीन एकत्रीकरण आवश्यक आहे. आधुनिक शेती पद्धतीचा वापर करणे गरजेचं आहे, तरच या गोष्टी शक्य आहेत. अन्यथा उत्पादनामध्ये वाढ होणार नाही. आणि उत्पादनामध्ये वाढ करावायची असेल तर तुकडीकरण या समस्येवर काहीतरी उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.